नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम बेकरी स्टाईल मावा केक। त्यासाठी इथे आपण अर्धा कप साखर, अर्धा कप दूध आणि अर्धा कप मिल्क पावडर घेतली आहे। यामध्ये तुम्ही मावा किंवा खवा सुद्धा वापरू शकता, पण मी आता या खव्याऐवजी मिल्क पावडर वापरणार आहे। हे हाफ कपचं माप आहे, याच मापाने मी हे घेतलेलं आहे। सर्वात आधी आपण अर्धा कप दूध घेऊया, त्यात अर्धा कप मिल्क पावडर घालायची आहे। ती आधी पूर्ण विरघळवून घेऊया त्यामध्ये, नाहीतर मग आधीच गॅसवर ठेवलं तर गुठळ्या होतात। आता हे बघा, आपण सगळ्या गुठळ्या मोडून घेतलेल्या आहेत। त्यामध्ये अर्धा कप साखर घालायची आहे आणि आता आपण हे गॅसवर ठेवूया। गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि हे सारखं असं हलवत राहायचं आहे। आता ही मिल्क पावडर असल्यामुळे यात मी 1 चमचा तूप घालणार आहे। आपण जर खवा वापरला तर खव्यामध्ये तूप असतंच, त्यामुळे वेगळं तूप घालायची गरज नसते। पण आता यामध्ये मिल्क पावडर असल्यामुळे मी इथे 1 चमचा तूप घातलेलं आहे। आता हे घट्ट होईपर्यंत आपल्याला ढवळत राहायचं आहे। हे बघा, आता साखर सगळी विरघळलेली आहे आणि हळूहळू आता हे घट्ट व्हायला लागले। आपल्याला अगदी पूर्ण घट्ट गोळा नाही करायचा आहे, हे व्यवस्थित थोडंसं घट्ट करून घ्यायचं आहे। हे बघा, आता घट्ट झालेलं आहे। आता गॅस बंद करूया आणि हे थंड करायचं आहे आपल्याला। गॅस मी बंद करते आणि हे असं थोडं हलवून आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे। आता हे एका भांड्यात आपण काढून घेऊया। आता यामध्ये आपण घालायचंय पाव कप तेल। हे साधं आपलं तेल घालायचं, फक्त उग्र वासाचं कुठलंही तेल घालायचं नाहीये। आणि पाव कप दही घालायचे, अगदी चवीपुरतं मीठ घालायचं। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता हे बघा, आपण व्यवस्थित मिक्स केलंय। दह्याच्या गुठळ्या सगळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि आता यामध्ये आपण ड्राय इन्ग्रेडियंट्स टाकायचे। सर्वात आधी यात आपण घालायचंय वेलची पावडर। मावा केकमध्ये मावा म्हणजे खवा आणि वेलची पावडर ह्याचा फ्लेवर जास्त असतो। यामध्ये कुठलाही दुसरा इसेन्स आपण घालायचा नाहीये। आता यामध्ये 1 कप मैदा घालूया, 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि हाफ टीस्पून बेकिंग सोडा घालायचा आहे। आणि आता हे व्यवस्थित चाळून घ्यायचे। मी कुकर प्रीहीट करायला ठेवलेला आहे, आपण कुकरमध्ये करणार आहोत। इथे मी केक टिन ग्रीस करून घेतलेला आहे। आता हे कट अँड फोल्ड मेथडनी मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे बघा, सगळं व्यवस्थित मिक्स केलेलं आहे, अति ओव्हर मिक्सिंग करायचं नाहीये। आणि हे एवढंच घट्ट पाहिजे, नाहीतर तुम्ही जर आणि यामध्ये दूध घातलं तर तो गोळ्यासारखा होतो आणि बसतो केक। आता हे आपलं मिक्सचर रेडी आहे, या टीनमध्ये आपण घालूया। आता हे व्यवस्थित इवन पसरून घ्यायचंय सगळीकडे। आता यावर आपण ड्रायफ्रुट्स घालणार आहोत। इथे मी बदाम, पिस्ते, काजूचे काप करून घेतलेले आहेत। थोडेसे असे दाबून घ्यायचे, म्हणजे कसं ते बेक झाल्यावर बाहेर नाही पडत। हलक्या हाताने दाबायचे। आता हा थोडासा परत एकदा टॅप करून घेऊया, म्हणजे मध्ये कुठे जर हवा असेल तर ती निघून जाईल। आणि आता आपण बेक करायला ठेवायचं आहे 45 ते 50 मिनिटं कुकरमध्ये बेक करायचे। इथे तुम्ही बघू शकता, मी मीठ घातलंय खाली, त्यावर आपण स्टँड ठेवलेला आहे। आणि आता हा केक आपण बेक करायचा आहे। पाऊण तास झालेला आहे। आता आपण उघडून बघूया।
मस्त असा रंग आला आहे आणि आपण जरा त्यामध्ये सुरी घालून बघायची, म्हणजे झाला की नाही हे आपल्याला कळेल. मध्येच घालायची बरोबर. हे बघा अगदी क्लिअर आलेली आहे सुरी, याचा अर्थ आपला केक झाला आहे. गॅस बंद करूया आणि हा बाहेर काढून आता चांगला थंड होऊ द्यायचा आणि मगच डिमोल्ड करायचं. आता केक थोडा थंड झालेला आहे, आपण डिमोल्ड करूया. आधी साईडनी कडा ह्याच्यात सोडवून घ्यायचे. वाव, हे बघा पेपर खालीच बसलाय, केक व्यवस्थितपणे आला. मस्त. तुम्ही बघितलं असेल आपलं मिक्सचर केवढं होतं, हे एवढं होतं आणि हा फुलून बघा केवढा झालेला आहे जाडीला. हे बघा मस्त असा छान फुललेला आहे. त्याचे पीस कट करूया. हे बघा तुम्ही बघू शकताय एकदम मस्त असा फ्लफी झालेला आहे आपला मावा केक आणि इतका टेस्टला इतका सुंदर लागतो. तुम्ही नक्की करून बघा. अगदी इराणी बेकरीमध्ये जसा मावा केक मिळतो तसाच हा लागतो. तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू. हे बघा मस्त असा लुसलुशीत केक झालेला आहे. हे बघा आपला केक मी तुम्हाला दाखवते. मस्त असा स्पॉन्जी झालेला आहे, छान. हे तुम्ही बघू शकताय अगदी मस्त असा लुसलुशीत आणि स्पॉन्जी झालाय आणि टेस्ट पण एकदम बेस्ट.